सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी भामाबाई भागाजी येवले वय 61 वर्ष राहणार पारगाव तर्फे आळी तालुका जुन्नर या कावळपिंपरी येथे दिवसा शेतात शेती काम करत गुरे चारत असताना मोटरसायकलवर आलेल्या 3 अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन कानातील गळ्यातील सोन्याचे दागिने असा एकूण 1,89,000चा ऐवज जबरी चोरी करून नेला। लोकल क्राईम ब्रँच आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून 3 दिवस तब्बल 120 किलोमीटर सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबी तपासून चौघांना बेड्या ठोकल्या। आरोपींकडून 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली। लोकल क्राईम ब्रँच आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या 2 पोलीस पथकांनी समांतर तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांना आढळून आली। सूरज उर्फ सोन्या संजय देडगे वय 24 वर्ष, प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे वय 19 वर्ष, अमोल एकनाथ पेटारे वय 19 वर्ष, तिघे राहणार बजरंगवाडी शिक्रापूर व अनिकेत रमेश सरोदे वय 20 वर्ष राहणार शिक्रापूर शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या 4ही आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिणीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दीपक साबळे, लोकल तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल डेरे, राजू मोमीन, सागर धुमाळ, निलेश सुपेकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस शिपाई कोकणे डोके यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।